नमस्कार. आज आपण भारतातल्या अशा 8 जबरदस्त योजनांबद्दल बोलणार आहोत, ज्या शिक्षण आणि समाज या दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप मोठे बदल घडवत आहेत. हो, आणि म्हणजे यातली विविधता खूपच रंजक आहे. आपण आदिवासी मुलांच्या शिक्षणापासून सुरुवात करून थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंतचा प्रवास करणार आहोत. अगदी आपल्याकडे तलाश आहे, ज्ञान भारत मिशन, यशोदा AI, कॅम्पस कॉलिंग, ज्योती योजना. हो, शक्तिश्री कार्यक्रम, काईट केरळ आणि ज्ञानोदय केंद्र. चला तर मग या प्रत्येक योजनेमागचा विचार आणि त्याचा परिणाम काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. नक्कीच. या सगळ्या योजनांमध्ये एक समान धागा दिसतो बरं का. कोणता? तो म्हणजे तंत्रज्ञानाचा हुशारीने वापर आणि समाजाचा सहभाग. यातूनच खरा बदल घडतोय. चला तर मग सुरुवात तलाशा उपक्रमाने करूया. हा खास आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे, नाही का? हो, TALSH म्हणजे ट्रायबल ॲप्टिट्यूड, लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब. पण नावापलीकडे याची गरज का पडली, हा महत्वाचा मुद्दा आहे. हो, तोच प्रश्न माझ्या मनात होता. काय होतं की अनेकदा आदिवासी विद्यार्थी जेव्हा मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये येतात तेव्हा त्यांना सगळंच नवीन असतं. भाषेपासून ते राहणीमानापर्यंत, बरोबर? अगदी. यालाच कल्चरल शॉक म्हणतात. आणि त्यातून काय होतं तर त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. तलाश नेमकं याच समस्येवर काम करतो. अच्छा, म्हणजे हा फक्त पुस्तकी शिक्षणापुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. त्यांच्या आत दडलेल्या क्षमतांना ओळखण्याबद्दल आहे. यासाठी ते NCERTच्या तमन्ना मॉडेलचा वापर करतात. तमन्ना मॉडेल, ते काय आहे नेमकं? ती एक सायकोमेट्रिक चाचणी आहे. ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड अँड नॅचरल ॲबिलिटीज. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि यातून काय कळतं? विद्यार्थ्याचा नैसर्गिक कल कुठे आहे, म्हणजे त्याची भाषिक क्षमता चांगली आहे की तार्किक की अवकाशीय. आणि मग त्या आधारावर त्याला एक करिअर कार्ड दिलं जातं. पण मला एक प्रश्न पडतो. विचारा ना. समजा एका चाचणीने सांगितलं की विद्यार्थ्याला कलेत रस आहे, पण त्याच्या पालकांना त्याला इंजिनियर बनवायचं आहे. मग काय? खूप चांगला मुद्दा आहे. आणि इथेच तलाशचं वेढेपण दिसतं. हे करिअर कार्ड फक्त विद्यार्थ्याला दिलं जात नाही, अच्छा. तर शिक्षक आणि पालकांसोबत यावर चर्चा होते. समुपदेशन होतं. उद्देश हा नाही की पालकांना चुकीचं ठरवावं, तर उद्देश हा आहे की मुलासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता हे सगळ्यांनी मिळून ठरवावं. म्हणजे हा एक सहभागातून होणारा बदल आहे. अगदी. 28 जानेवारी 2025 पर्यंत यात 75 शाळा आणि 189हून अधिक शिक्षक सामील झालेत, जे या बदलाचे वाहक बनले आहेत. म्हणजे तलाश आदिवासी मुलांना त्यांच्या मूळ वातावरणात सक्षम करतंय. पण त्या मुलांचं काय, जे आपलं घर सोडून दुसऱ्या राज्यात येतात, जसे की स्थलांतरित कामगारांची मुलं? तुम्ही बरोबर मुद्द्यावर आलात. आणि त्यासाठी केरळमधली ज्योती योजना हे एक उत्तम उदाहरण आहे. हो, मी ऐकलंय याबद्दल. केरळमध्ये जवळपास 35 लाख स्थलांतरित कामगार आहेत. विचार करा, तुम्ही एका लेबर कॅम्पमध्ये राहता, मुलांना तिथली भाषा येत नाही, त्यांच्याकडे जन्माचा दाखला नाही, शाळेत प्रवेश कसा मिळणार? ही तर खूप मोठी अडचण आहे. भारतात तर प्रत्येक गोष्टीसाठी कागदपत्र लागतात. आणि इथेच केरळ सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले. काय केले त्यांनी? त्यांनी ठरवलं की शिक्षणासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. खराच? हो. पालकांनी फक्त तोंडी सांगितलं की हे माझं मूल आहे आणि याला शिकायचं आहे, तरी पुरेसं आहे. स्वयंसेवक लेबर कॅम्पमध्ये जाऊन सर्वेक्षण करतात आणि मुलांना थेट शाळेत प्रवेश मिळवून देतात. अरे वा. पण मग भाषेचं काय? मल्याळम न येणाऱ्या मुलाला थेट वर्गात बसवलं तर? नाही. तिथेच रोशनी नावाचा एक ब्रिज कोर्स येतो. रोशनी? हो. खूप सुंदर उपक्रम आहे. यात मुलांना चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेचा वापर करून हळूहळू मल्याळम शिकवलं जातं. म्हणजे त्यांच्या मनातून भाषेची भीती निघून जाते. अगदी. आणि ते आत्मविश्वासाने मुख्य प्रवाहातील मुलांसोबत शिकायला लागतात. हा केवळ शैक्षणिक नाही, तर एक भावनिक पूल आहे. खरंच अप्रतिम. म्हणजे एका बाजूला मुलांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे, नाही का? हो, नक्कीच. आणि मला वाटतं ओडिशाचा शक्तिश्री कार्यक्रम याच विषयावर काम करतोय. त्याला सुरक्षा कवच असंही म्हणतात. हो, आणि त्याचा दृष्टिकोन मला खूप आवडला. तो आहे केवळ प्रतिक्रिया नाही, तर प्रतिबंधात्मक सुरक्षा. म्हणजे घटना घडण्याची वाट बघू नका, ती घडूच नाही यासाठी प्रयत्न करा. बरोबर. एक सुरक्षित वातावरण निर्माण करणं. पण हे प्रत्यक्षात कसं केलं जातं? फक्त CCTV कॅमेरे लावून? नाही, कॅमेरे हा त्याचा एक छोटा भाग आहे. यातली खरी ताकद आहे शक्ती अप्पा या संकल्पनेत. शक्ती अप्पा?
हे काय आहे? कॉलेजमधल्याच 5 वरिष्ठ विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिलं जातं. त्या इतर विद्यार्थिनींसाठी मोठ्या बहिणीसारखं काम करतात. अच्छा. कुणाला काही अडचण असेल तर ती थेट प्रिन्सिपलकडे जाण्यापेक्षा आधी आपल्या शक्ती अप्पाशी बोलते. संवाद सोपा होतो, विश्वास वाढतो. म्हणजे एक अनौपचारिक पण विश्वासार्ह सपोर्ट सिस्टम तयार केली आहे. अगदी. आणि त्यासोबतच एक शक्ती ॲप आहे, कायद्याचं प्रशिक्षण आहे, शिक्षकांसाठी कडक आचारसंहिता आहे. हा एक 360 डिग्री दृष्टिकोन आहे. हा झाला एक प्रशासनाने तयार केलेला टॉप डाऊन आराखडा. पण मानसिकता बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनाच यात सामील करून घ्यायला हवं. कॅम्पस कॉलिंग हेच करतंय का? तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. कॅम्पस कॉलिंग हा ग्रासरूट लेव्हलचा बदल आहे. यातली पीअर टू पीअर संकल्पना खूप प्रभावी आहे. म्हणजे मित्रच मित्रांना मदत करतात. हो, प्रत्येक कॅम्पसमधून 4 विद्यार्थी, 2 मुलं आणि 2 मुली चेंज एजंट म्हणून निवडले जातात. आणि हे चेंज एजंट काय करतात? लेक्चर देतात? नाही, अजिबात नाही. ते नुक्कड नाटक करतात, टाउन हॉल मीटिंग्स घेतात, स्वतःच्या कॅम्पसचं सेफ्टी ऑडिट करतात. अच्छा. कारण प्राध्यापकांनी काही सांगितलं तर ते लेक्चर वाटतं. पण जेव्हा तुमचाच मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला एखादी गोष्ट समजावून सांगते, तेव्हा ती जास्त पटते. हो, हे खरंय. लोक काय म्हणतील ही भीती तेव्हाच दूर होते जेव्हा लोक म्हणजेच तुमचे मित्र-मैत्रिणी तुमच्या बाजूने उभे राहतात. ही एक चळवळ आहे. कॅम्पसची सुरक्षा तर झाली, पण आजच्या काळात एक नवीन आणि मोठं कॅम्पस आहे इंटरनेट. हो, सायबर जग. तिथे महिलांना सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी काय केलं जातंय? मला वाटतं यशोदा AI याबद्दलच आहे. हो, विकसित भारतासाठी AI साक्षर महिला ही या अभियानाची दृष्टी आहे. यशोदा AI हे नाव ऐकून तर वाटतंय की जणू काही तंत्रज्ञान आणि पारंपरिक बचत गट यांची मैत्रीच झालीय. मैत्रीच आहे. यातली AI सखी ही संकल्पना तशीच आहे. बचत गटांमधल्या काही हुशार महिलांना निवडलं जातं आणि त्यांना AI, चॅटबॉट्स आणि डिजिटल सुरक्षेचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग या AI सखी काय करतात? त्या आपल्या गटातल्या इतर महिलांना त्यांच्या सोप्या भाषेत हे सगळं शिकवतात. पण त्यांना नेमकं काय शिकवलं जातं? आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, उदाहरणार्थ डीप फेक व्हिडिओ कसा ओळखायचा, सायबर हायजीन म्हणजे काय, सायबर हायजीन म्हणजे कठीण पासवर्ड ठेवणं, तुम्हाला आलेला तुम्ही लॉटरी जिंकला आहात हा मेसेज खरा आहे की खोटा हे कसं तपासावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत गटांना त्यांच्या व्यवसायासाठी फायनान्शियल AIचा वापर कसा करायचा हे शिकवलं जातं. वा. म्हणजे उदाहरणार्थ पापड किंवा लोणची बनवणारा बचत गट ते AI वापरू शकतात. हो, नक्कीच. ते AI टूल्स वापरून हे समजू शकतात की पुढच्या महिन्यात बाजारात कोणत्या प्रकारच्या लोणच्याला जास्त मागणी असेल किंवा त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत काय असावी. अरे वा. हे तर त्यांना केवळ सुरक्षितच नाही तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवताय. अगदी. म्हणजे एका बाजूला आपण भविष्यातील तंत्रज्ञान शिकतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भूतकाळातील ज्ञानाचा खजिना जपण्याचाही प्रयत्न करतोय. ज्ञान भारत मिशन हे त्याच दिशेने एक पाऊल आहे, बरोबर? एक प्रचंड मोठं पाऊल आहे. विचार करा, आपल्या देशात 1 कोटीपेक्षा जास्त हस्तलिखितं आहेत. 1 कोटी? हो. आयुर्वेद, गणित, ज्योतिष, ज्ञानाचा एक महासागर आहे. पण यातील अनेक लिपी जसे की ब्राह्मी किंवा मोडी आज आपल्याला सहज वाचता येत नाहीत. हे मिशन 2024 ते 2031 पर्यंत ही सर्व हस्तलिखितं डिजिटाईज करणार आहे. पण फक्त स्कॅन करण्यापेक्षा यात काहीतरी वेगळं तंत्रज्ञान वापरलं जातंय असं मी ऐकलंय. हो, आणि इथेच AI आणि ब्लॉकचेनची जादू आहे. हँड रायटिंग टेक्स्ट रेकग्निशन म्हणजे HTR नावाचं तंत्रज्ञान वापरून या प्राचीन लिप्या वाचल्या जातील. आणि ब्लॉकचेनचा वापर कशासाठी? प्रत्येक हस्तलिखिताची सत्यता तपासण्यासाठी. म्हणजे प्रत्येक हस्तलिखिताला एक अशी डिजिटल ओळख दिली जाईल जी बदलता येणार नाही. अच्छा. म्हणजे त्याची नक्कल करता येणार नाही. किंवा त्यात बदल केला तर लगेच कळेल. त्यामुळे भविष्यात हे मूळ हस्तलिखित आहे की नाही असा वादच उरणार नाही. म्हणजे ज्ञान भारत मिशन हे ज्ञान जपण्याचं काम करतंय, पण या ज्ञानाला आधुनिक जगासमोर मांडण्याचं काम कोण करतंय? इथेच IIM कोझिकोडचं ज्ञानोदय केंद्र येतं का? अगदी. आणि त्यांची एक संकल्पना मला खूप आवडली, बौद्धिक वसाहतवाद मुक्ती. हा शब्द ऐकायला खूप जड वाटतो. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपण मॅनेजमेंट शिकताना नेहमी हार्वर्डची उदाहरणं देतो नाही का? हो, पश्चिम मॉडेलचा अभ्यास करतो. पण मुंबईचे डबेवाले कोणत्या हार्वर्डमध्ये गेले होते? किंवा अमूलची चळवळ कोणत्या पाश्चात्य सिद्धांतावर आधारित आहे? बरोबर आहे. ज्ञानोदय म्हणते की आपल्या घरातच इतके यशस्वी मॉडेल्स आहेत, आधी त्यांचा अभ्यास करूया, त्यांना एक शास्त्रीय चौकट देऊया
आणि जगाला शिकवूया. म्हणजे पाश्चात्य मॉडेल्सना नाकारायचं नाही, तर भारतीय मॉडेल्सना समान दर्जा द्यायचा. अगदी आत्मविश्वासाचा मुद्दा आहे. या केंद्राचं पांडुलिपी पोर्टल भारतीय संशोधकांना एक हक्काचं व्यासपीठ देईल. तर आपण प्राचीन ज्ञान कसं जपायचं आणि त्याला जगात कसं पोचवायचं हे पाहिलं. पण आपल्या मुलांना आपण भविष्यासाठी कसं तयार करत आहोत? केरळमधला काईट उपक्रम याचं उत्तर देतो का? हो, नक्कीच देतो. आणि युनिसेफने सुद्धा याला जबाबदार एडटेक मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे. जबाबदार का म्हटले? त्याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे ते फॉस म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरतात. म्हणजे महागड्या परवान्यांवर पैसे खर्च करत नाहीत. बरोबर. यामुळे कोट्यावधी रुपये वाचतात. आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे डेटा सार्वभौमत्व. डेटा सार्वभौमत्व म्हणजे आपल्या मुलांचा सगळा शैक्षणिक डेटा हा खाजगी कंपन्यांच्या सर्व्हरवर न ठेवता तो सरकारच्या स्वतःच्या हार्डवेअरवर सुरक्षित ठेवला जातो. अच्छा, म्हणजे डेटा आपल्याच नियंत्रणात राहतो? हो, आपली वैयक्तिक डायरी आपल्या घरातल्या कपाटात ठेवण्यासारखं आहे. पण यातली सर्वात आकर्षक गोष्ट मला लिटिल काइट्स क्लब्स ही वाटते. आणि तीच या कार्यक्रमाचा आत्मा आहे. या क्लबचा उद्देश मुलांना केवळ तंत्रज्ञानाचे वापर करते नाही, तर निर्माते बनवणे आहे. हां, खूप महत्वाचा फरक आहे. आपण मुलांना तंत्रज्ञान वापरायला शिकवतो, पण ते तयार करायला नाही. अगदी. आणि यामुळे आपण केवळ ग्राहक बनून राहतो. लिटल काइट्स ही मानसिकता बदलून मुलांना निर्माते बनवत आहे. म्हणजे ते फक्त ॲप्स वापरायला नाही शिकत. नाही, ते स्वतः काहीतरी नवीन तयार करायला शिकतात. त्यांना कोडिंग, रोबोटिक्स, ॲनिमेशन शिकवलं जातं. आणि सर्वात पुढची गोष्ट म्हणजे त्यांना AI मधील पूर्वग्रह म्हणजे AI बायस ओळखायलाही शिकवलं जातं. लहान वयातच? हो, म्हणजे AI कधीकधी पक्षपाती निकाल का देतं हे त्यांना लहान वयातच समजावून सांगितलं जातं. भविष्यात नैतिक आणि जबाबदार तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी ही एक प्रचंड मोठी गुंतवणूक आहे. तर आज आपण या 8 उपक्रमांचा एक सविस्तर आढावा घेतला. स्थलांतरित मुलांच्या शिक्षणापासून ते सायबर जगात महिलांच्या सुरक्षेपर्यंत. आणि प्राचीन हस्तलिखितांपासून ते भविष्यातील AI निर्मात्यांपर्यंत या सर्व योजना भारताच्या भविष्याला एक नवा आकार देत आहेत. हो, आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे समस्या स्थानिक आहे, तर उपायसुद्धा स्थानिकच असायला हवा. समुदायाला सोबत घेऊन, त्यांच्या गरजा समजून आणि तंत्रज्ञानाशी जोड देऊन तयार केलेले हे मॉडेल्स अधिक यशस्वी ठरत आहेत. आजच्या या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार घोळतोय. काय? आपण पाहिलं की प्रत्येक उपक्रम तंत्रज्ञान आणि सामाजिक गरजा यांची एक सुंदर सांगड घालतोय. पण तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे. या वेगाशी ताळमेळ साधताना मानवी मूल्य, आपली स्थानिक संस्कृती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचं संरक्षण कसं करायचं? हो, हा कदाचित या पुढील काळातला सर्वात मोठा आणि विचार करण्यासारखा प्रश्न असेल, नाही का?